आदरणीय स्वामी भक्त रा य परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 20, त्याचा भाग 3. दर्शनाला येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी भक्तनिवास बांधण्याची कल्पना पुढे आली. काही स्वामी भक्त पुढे आले. 1996 साली तीर्थरूप भाऊंचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा संपन्न झाला. त्यांच्या सुपुत्रांनी त्यांची रौप्य तुला केली. भाऊंनी त्याचे 5 लाख रुपये ताबडतोब सेवा मंडळाच्या स्वाधीन केले. त्या पुण्याईच्या पुंजीवरच भक्तनिवासच्या भूमिपूजनाची पहिली कुदळ पडली. भाऊंनी सोडलेले बहुतेक संकल्प स्वामी कृपेनं सिद्धीस जात होते. स्वामी भक्त समाधान पावत होते. नवी स्वप्न, नवे मनसुबे रचले जात होते. समाधी मंदिर झालं. भक्तांना वाट मोकळी झाली. वाटलं भाऊंची मनीषा पुरी झाली. पण भाऊसाहेबांच्या कामाला, स्वामी सेवेला पूर्णविराम ठाऊकच नव्हता. पहिलं काम पूर्ण व्हायच्या आधीच दुसरं त्यांच्या डोळ्यापुढे उभं असे. परी आदरिले कर्मदैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे, हेही नको. बरं, हे सगळं करीत असताना मिरवावं, आपला मोठेपणा सांगावा असं चुकूनसुद्धा त्यांच्या मनात आलं नाही. स्वामी सेवेच्या पहाऱ्याची वीणा कधी खाली ठेवली जाऊ नये एवढीच त्यांची इच्छा. मग त्याच्यासाठी शिस्त, कधी रागावणं घडे, पण ते तेवढ्यापुरतंच. कधी मनात नाही राहिलं. कापूर विझून जातो, उडून जातो, तसंच विसरून जातं. आता त्यांना वेध लागले होते मंदिराची शुचिर्भूतता जपण्याची. पूजा अर्चेची, प्रभात पूजा, काकड आरती, दुपारची पूजा, नैवेद्य, शेजारती असा प्रत्येक विधी यथासांग आणि ठरलेल्या वेळीच व्हावा ह्यावर त्यांचा कटाक्ष असे. निरनिराळे उत्सव आखीव रेखीव गडबड गोंधळ न होता साजरे व्हावे यासाठी ते सर्व कामाची वाटणी करून देत. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रे, पुण्यक्षेत्रे पाहिली होती. त्यात काही जशी आदर्श होती तशीच काही गचाळ गबाळ ग्रंथीही होती. स्वामी समाधी मंदिर पवित्र, प्रसन्न, आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जावं, गणलं जावं हा त्यांचा ध्यास होता. मग त्यात भक्तांची सारी सोय सुविधा अतिथी देवो भव या भावनेनेच व्हायला हवी. हा आतिथ्याचा वारसा स्वामींचा. यासाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. भक्तांसाठी मुगाच्या डाळीच्या खिचडीचा प्रसाद, निवासाची उत्तम सोय, त्यासाठी ऐस पैस भक्तनिवास, हे त्यांचे सारे संकल्प सिद्धीस गेले होतेच. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे भक्ती समाधान. त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अगदी आपुलकीनं, आग्रहानं सांगत, अरे इतक्या अडीअडचणी सोसून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, मग 10-15 मिनटं समाधी मंदिरात स्वस्थ बसून ओम राम कृष्ण हरी नामजप करा. निदान 2 माळा तरी ओढा. तुमचं खरं समाधान तिथं आहे. ती तुमची समाधानाची शिदोरी आहे. श्रीयुत भाऊसाहेब देसाईंनी तर ओम रामकृष्ण हरी नामाचा 1000 कोटींचा जपसंकल्प सोडला होता. तो असंख्य भाविकांच्या सहकार्यानं नुकताच सिद्धीला गेला. म्हणून तर स्वामी जन्मशताब्दी सोहळ्यात भाऊसाहेबांची पावलोपावली आठवण यायची. ती भाऊ मात्र अगदी कृतार्थ झाले होते. त्यांच्या स्वामी सेवेच्या समाधानाचा अमृतकुंभ काठोकाठ भरला होता. आता त्यांना वेध लागले होते स्वामींच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं होतं. 2003 येणाऱ्या स्वामींच्या जन्मशताब्दी सोहळ्यापर्यंत मी जगणारच आहे, पण 100ही पुरी करीन. स्वामी कार्यासाठी मला रोज 15 तास काम करण्याचं बळ परमेश्वरानं द्यावं, माझं एवढंच मागणं आहे. मला आणखी काही नको. पण हे नियतीला मंजूरच नव्हतं. विधिलिखित काही वेगळंच होतं. आज इथे थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू
श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.